नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आज आपण महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करूया। तर मित्रांनो, काल जो व्हिडिओ टाकला त्यावरती तुमच्या कमेंट्स बघितल्या, त्यासाठी खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि मी नक्की प्रयत्न करेल की जास्तीत जास्त लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याची नक्कीच मदत होईल। थँक्यू सो मच वन्स अगेन। चला, तर पहिला प्रश्न दिलेला आहे की हॉर्नबिल महोत्सव जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर तो नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो। तर सरहुल महोत्सव झारखंड आणि तानसेन महोत्सव आहे मध्य प्रदेश। तर हे तीनही महोत्सव इम्पॉर्टंट आहे, तुम्ही सर्वजण हे व्यवस्थित पाठ करून घ्या। तर बघा, यापैकी मध्य प्रदेशची सीमा आपल्या राज्याला लागलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्हे हे मध्य प्रदेशला लागलेले आहे, तर कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्हे लागलेले आहे। हे दोन्ही प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारलेले आहे। भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर होण्याचा मान इंदोर या शहराला मिळालेला आहे, जे की मध्य प्रदेशमध्ये येते। तर महाराष्ट्रातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून नागपूर या शहराचा उल्लेख केला जातो। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, पंतप्रधान मुद्रा योजना। तर मुद्रा योजनेचा फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी। सुरुवात कधी झाली? मग 8 एप्रिल 2015ला। मी हा प्रश्न इथे का कव्हर करत आहे? कारण 2025 मध्ये या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे। नवी दिल्ली येथून ही योजना सुरू करण्यात आली होती। उद्देश काय आहे की वित्त पुरवठा करायचा आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांनाच। ओके, यानुसार बघा 3 गट आले होते परीक्षेमध्ये। शिशु योजना 50,000 पर्यंत वित्त पुरवठा करणार, किशोर योजना 50,000 ते 5 लाख पर्यंत, तरुण योजना 5 लाख ते 10 लाख वित्त पुरवठा। परंतु आता एक तरुण प्लस हा एक पॉईंट ॲड करण्यात आलेला आहे, तर 10 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जाणार आहे। त्यानंतर आणखी मी इथे एक योजना आणलेली आहे तुमच्यासाठी, बघा, मृदा आरोग्य कार्ड योजना। तर हे जे मृदा आरोग्य कार्ड योजना आहे स्टुडंट, ठीक आहे, तर याला आपण सॉईल हेल्थ कार्ड म्हणू। तर 19 फेब्रुवारी 2015ला ही योजना सुरू झाली होती सुरतगड या ठिकाणी, राजस्थान या ठिकाणी। तर बघा 10 वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला मृदा आरोग्य कार्ड योजना। विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनीत जोशी आहे। तर बघा मित्रांनो, अध्यक्ष हे चेंज होत राहतात, ते याबाबतीत थोडं अपडेट राहत चला। स्थापना हे 1953 आणि वैधानिक दर्जा 1956 मध्ये देण्यात आलेला होता। मुख्यालय आहे नवी दिल्ली। तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर ते होते मौलाना अबुल कलाम आझाद, ठीक आहे। त्यानंतर अरुणाचल रंग महोत्सव 2025 ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहेत? तर ते आहे पंकज त्रिपाठी, ठीक आहे। अरुणाचल प्रदेश तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। श्री पोटी श्रीरामुलू यांच्या स्मरणार्थ तेलुगू विद्यापीठाची स्थापना अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मद्रासमधून तेलुगू राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी किती दिवसाचं उपोषण केलं होतं ते मला खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि त्यांच्यामुळेच आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती ही 1 ऑक्टोबर 1953 मध्ये झाली होती। म्हणून भाषिक आधारावर निर्माण होणारं जे पहिलं राज्य होतं भारतातलं ते आंध्र प्रदेश होतं, ठीक आहे। मोस्ट एमपी करायचं आहे। देशातील योग धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते आहे उत्तराखंड। उत्तराखंडला देवांची भूमी असं म्हटलं जाते। उत्तराखंड राज्याची स्थापना ही 9 नोव्हेंबर 2000 मध्ये करण्यात आली होती उत्तर प्रदेश या राज्यातून। आणि उत्तरांचलचं जे नाव आहे उत्तराखंड ते 2006 मध्येच करण्यात आलेलं होतं। सो ही महत्त्वाची माहिती आहे, लक्षात असू द्या। भारताचे पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। पॉस्को ॲक्ट कधीचा आहे? हा पोलीस भरतीमध्ये पण विचारला जाणार प्रश्न, ठीक आहे। पॉस्को ॲक्ट आहे 2012चा, ठीक आहे, आणि लागू होतो 14 नोव्हेंबर 2012ला। तर लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करणे यासाठी हा पॉस्को कायदा करण्यात आलेला होता। खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना मागं चर्चेमध्ये होती। तर 25 डिसेंबर 1993ची ही योजना आहे। सर्वांनी माझ्याकडून हा प्रश्न मोस्ट एमपी करायचा आहे। काही व्याघ्र प्रकल्प आहे लेटेस्ट बदले, त्यापैकी माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश, रतापानी आहे मध्य प्रदेश, गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड आणि ढोलपूर करौली आहे राजस्थान। तर हे जोड्या लावणीसाठी येऊ शकते तुम्हाला पेपरमध्ये। रवीना टंडनला पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे, ठीक आहे। तर पेटा इंडिया अवॉर्ड कशासाठी दिला जातो? तर लक्षात असू द्या, प्राणी हक्कासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स, ठीक आहे। त्यानंतर आहे फेंगल चक्रीवादळ। फेंगल चक्रीवादळ नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये बंगालच्या उपसागरात आलं होतं। फेंगल हे नाव कोण दिलं? सौदी अरेबियानं। आणि अर्थ काय होतो? तर जोरदार असा त्याचा अर्थ होतो। मोस्ट एमपी करा। फेंगल म्हटलं तर सौदी अरेबिया आणि अर्थ हे जोरदार बंगालच्या उपसागरमध्ये आलेलं हे चक्रीवादळ होतं। रेमल चक्रीवादळ विचारलं तर मग काय?
तर रेमल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं होतं आणि लक्षात असू द्या ओमानने हे नाव दिलं होतं आणि अर्थ काय आहे याचा, तर अर्थ आहे वाळू. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. असना हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आलं होतं आणि नाव दिलं होतं पाकिस्तानने ऑगस्ट 2024 आणि अर्थ होतं ज्याची प्रशंसा करावी. त्यानंतर दाना चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं आणि कतारने नाव दिलं होतं, अर्थ होतं उदारता. ठीक आहे, हे सर्व पॉईंट्स पाठ ठेवा. सर्वाधिक वनाचं क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे भारतामधलं, तर ते आहे मध्य प्रदेश. आणि सर्वाधिक वनांचं प्रमाण लक्षद्वीप आणि मिझोराममध्ये आहे. सो क्षेत्रफळ आलं तर MP फर्स्ट नंबर आणि वनाचं प्रमाण आलं तर लक्षद्वीप आणि मिझोराम लक्षात ठेवू शकता. वन परिसंस्थेला हरित GDPशी जोडणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते आहे छत्तीसगड. ओके, तर इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. छत्तीसगडची सीमासुद्धा आपल्या महाराष्ट्राला लागलेली आहे. महाराष्ट्रातील 2 जिल्हे गडचिरोली आणि गोंदिया हे छत्तीसगड राज्याला लागलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, एक हरित GDP पण आपल्याला कंबाईनसारख्या एक्झाममध्ये विचारला जातो. तर हरित GDPचं जे सूत्र आहे ते आहे पारंपरिक GDPमधून जर आपण पर्यावरणाचा ऱ्हास वजा केला तर आपल्याला मिळणारा GDP हा हरित GDP असतो. आणि पर्यावरणासंबंधित एक वक्रसुद्धा आहे तो, जो की सायमन क्रुझनेट यांनी काढलेला होता. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक काढणारं पहिलं राज्य भारतातलं कोणतं ठरलेलं आहे, तर ते आहे उत्तराखंड. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.